नमस्कार. मी परशुराम कांबळे. आज मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. विषय तसा खूपच गांभीर्याचा आहे. हा विषय फक्त माझा एकट्याचा नाही, तुमच्या आमच्या दैनंदिन प्रवासासंबंधीचा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, गेले 20 वर्ष मी बारामतीमध्ये हॉटेलमध्ये काम करतो आणि माझ्यासोबतच ह्या बारामती शहरामध्ये चंदगडवासी 200 ते 300 कुटुंब ह्या ठिकाणी काम करत आहेत. मग ते हॉटेलमध्ये असतील, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला असतील किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये असतील, पण 200 ते 300 म्हणजे जणांचं कुटुंब, 200-300 लोकांची कुटुंब ह्या ठिकाणी बारामती ह्या ठिकाणी काम करत आहेत. पण ह्या बारामतीमध्ये काम करत असताना आम्हाला डायरेक्ट चंदगडला जाण्यासाठी चंदगड ते बारामती बस नाही. मग त्यामुळे आम्हाला गैरसोय भरपूर प्रमाणात होते आणि ती गैरसोय दूर करण्यासाठीचा हाच व्हिडिओ आहे. मित्र हो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा इतका वेळ वाया जातो. सकाळी 5ला उठून आम्हाला कर्नाटक डेपो किंवा दौंडवरून येणारे कोल्हापूरपर्यंत जाणारी बस पकडून तिथं जावं लागतं आणि तिथून ती बस पकडून परत तिथून कोल्हापूर ते चंदगड असे 2 ते 3 टप्पे करत आम्हाला चंदगडपर्यंत पोचावं लागतं. आज इतके वर्षामध्ये आपल्या ह्या बारामतीसाठी चंदगड डायरेक्ट बस ही नाही आणि ती चंदगड बस चालू व्हावी अशी विनंती करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की हा चंदगड ते बारामती ही बस सेवा खरोखर चालू व्हायला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही त्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण स्पष्ट करून घ्या. तर ह्याच्यात माझा एकट्याचा फायदा नाही किंवा तुमचा कुणाचाही एकट्याचा फायदा नाही. हा इथं बारामतीमध्ये काम करणाऱ्या चंदगडवासियांचा प्रश्न आहे. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे की जे लोक आता त्याच्यात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही वयोवृद्ध लोक असतील, माता भगिनी आहेत, की इतकी वाईट परिस्थिती आहे की जेव्हा त्यांना एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला, वयोवृद्ध माणसाला किंवा एखाद्या लहान मुलं, जी एखादी माता भगिनी, जी आपले लहान मुलं जेव्हा गावाकडून इथे येते किंवा इकडून गावाकडे जात असते त्यावेळेस इतकी चेंगराचेंगरी होते. कारण का त्या चंदगड डेपोच्या डायरेक्ट बस नसल्यामुळे की मधल्या स्टॉप घेऊन ती जी गोळा केलेली लोक असतात ती भरगच्च भरलेली असतात आणि त्याच्यातनं कशी तरी वाट काढून त्यांना ते चंदगडपर्यंत पोचावं लागतं. किंवा चंदगडवरून येताना, कोल्हापूरमधून येताना दौंड गाडी जी कोल्हापूरमध्ये सुटते त्या गाडीत मेंढरं कोंबल्यागत ती लोक कोंबून त्या गाडीने तो प्रवास आम्हाला बारामतीमध्ये करावा लागतो. मित्रांनो, तुम्हालाही योग्य वाटतंय का तर सांगा. हा व्हिडिओ बघून तुम्ही सांगू शकता की आम्हाला कोल्हापूरपासून, चंदगडपासून बारामतीपर्यंत खरोखर योग्य आहे, मी जे बोलतो आहे ते योग्य आहे. चंदगडपासून बारामतीपर्यंत आम्हाला डायरेक्ट बस पाहिजे आहे. असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा वेळ वाया जातो, त्याच पैसाही वाया जातो. म्हणजे 2-3 ठिकाणी आता काय झालंय, इथं पूर्वी ही एवढी मागणी वाढलीच नसती. कारण का पूर्वी कर्नाटक डेपोच्या 3 बसेस होत्या. सकाळी 5ला एक, 6ला एक आणि 7ला एक, अशा 1-1 तासाच्या फरकानं 3 बसेस होत्या. पण महाराष्ट्र सरकारनं हाफ तिकीट केल्यामुळे आता त्या कर्नाटक डेपोनं त्या दोन्ही बस बंद केल्यामुळे फक्त एक बस येते, ती 6 का 7ला सुटते आणि त्याच्यात त्या बसनं माझ्या माता भगिनी ह्या प्रवास करत नाहीत. कारण का हाफ तिकीट त्या बसला हाफ तिकीट नाही. मग आम्हाला दौंडवरून निघणाऱ्या कोल्हापूरपर्यंतच्या बसनं जावं लागतं. दौंड डेपो डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत बस सेवा सुरू करू शकतं. मग चंदगड डेपो बारामतीसाठी का करू शकत नाही हा मोठा प्रश्न आहे. किंवा बारामती ते चंदगड हाही बस सेवा चालू झाली पाहिजेत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार शिवाजी भाऊंना, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंदगड डेपोचे मॅनेजर साहेब यांना विनंती करतो की इथं बारामतीमध्ये वास्तव्यास असणारे माझे चंदगडवासीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी चंदगड ते बारामती अशी डायरेक्ट बस सेवा सुरू व्हावी
ही विनंती करतो. लवकरात लवकर आमदार भाऊनी ह्यामध्ये लक्ष घालून चंदगड ते बारामती बस सेवा सुरू करावी आणि चंदगडच्या बारामती स्थानिक लोकांसाठी दिलासा द्यावा ही विनंती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत माननीय आमदार साहेबांच्यापर्यंत, माननीय परिवहन राज्य मंडळाचे चंदगड डेपोचे मॅनेजर साहेब यांच्यापर्यंत पोचवा. त्यांना कळू द्या व्यथा. चंदगडचे लोक जे बारामतीमध्ये आहेत त्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोचून द्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण होऊ देत. कारण का माहिती आहे का, आणि ह्या मागण्या केव्हा पूर्ण होऊ शकतात, जेव्हा आपण एखादी गोष्ट, आपला आवाजच आपली मागणी पूर्ण करू शकते. तर तुमचा माझा आवाज एक झाला पाहिजे, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. फक्त आपल्या मागण्या काय जास्त नाही, चंदगड ते बारामती एकच ST बस सेवा डायरेक्ट सुरू करावी, हा प्रकार, हीच मागणी आहे की आमची जो चंदगडवासी जे लोक आहोत बारामतीमध्ये त्यांची गैरसोय होण्यापासून बचाव व्हावा एवढ्यासाठीची विनंती आहे. माननीय आमदार साहेब आमदार साहेब लवकरात लवकर ह्या विषयाचं गांभीर्याने लक्ष घेऊन आम्हाला चंदगड बस सेवा लवकरात लवकर बारामतीसाठी उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फोन बंद करून ठेवू नका. तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, आमदार साहेबांच्यापर्यंत, माननीय डेपो मॅनेजरपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. इथली व्यथा कळू द्या, लोकांच्या समस्या कळू द्या. त्यांना तुम्ही बारामती डेपोला येण्यासाठी चंदगड डेपो जी तुमच्या खटाव मायनीत मार्गे बारामतीत पोचवता, ज्या रस्त्याचा काही आम्हाला संबंध नाही, पण तोच रस्ता जर कोल्हापूर, कराड, सातारा, फलटण मार्गे बारामती आला तर तुमचा ST डेपो, त्या ST कधीच खाली जाणार नाही, कधी डुबीत राहणार नाही, भरगच्च जाईल आणि भरभरून प्रवासी मिळतील. हा रस्ता चालू आहे. या ठिकाणी कराडला माझे काही मित्रमंडळी आहेत, सातारला मित्रमंडळी आहेत, बऱ्याच ठिकाणी चंदगडवासी कामाला आहेत. कराड, सातारा, फलटण, बारामती हा सगळा चंदगड तालुक्याचे कामगार मित्रमंडळ तिथं तुम्हाला बघायला मिळतील. काही ना काही कामानिमित्त आहेत आणि ही चंदगड बस सेवा बारामतीपर्यंत थेट चालू व्हावी. तुम्ही अक्कलकोटपर्यंत बस सेवा जाते, तासगाव, सांगलीपर्यंत जाते, पुन्हा अलिबाग, तुमच्या इकडे मुंबई, निगडी या ठिकाणी लांबच्या प्रवासाला जाते. मग ही बारामती काय कमी आहे का हो? बारामतीमध्ये काय प्रवासी नाहीत का? चंदगडवासी नाहीत का? या चंदगडवासियांसाठी तुम्ही आमदार साहेब लक्ष घाला. तुम्ही चंदगडवासी जे बारामतीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी एक दिवसातून एक सकाळी 7ला जरी बस मिळाली आम्हाला डायरेक्ट चंदगड जाणारी तरी खूप होईल. जर ह्या ठिकाणी चंदगडमध्ये जो कामगार वर्ग इथं जो कामाला आहे त्यांच्या गावाकडे किंवा घरी काही जर वाईट प्रसंग झाला तर त्यांना डायरेक्ट चंदगड बस नाही, त्यांना पर्याय नसतो, प्रायव्हेट कार करून जावी लागते. साहेब, ह्या चंदगडवासी बारामती स्थित कामगारांचं तुम्ही म्हणणं समजून घ्या. त्यांना चंदगडपर्यंत येणारी बारामती चंदगड ही बस सेवा लवकरात लवकर या चालू करून द्या. आणि मी आशा व्यक्त करतो की हे माझे जे व्हिडिओ बघणारे बारामतीवासी, चंदगडवासी लोक जे आहेत तर लवकरात लवकर हा व्हिडिओ आमदार साहेबांच्यापर्यंत पोहोचवतील आणि आपली मागणं, आपला आवाजच पूर्ण करू शकतो तुम्हाला मित्रांनो सांगतो. आणि त्यासाठी आवाज वाढला पाहिजे, आपली मागणी ही आमदार साहेबांच्यापर्यंत पोचली पाहिजे, तसेच डेपो मॅनेजरपर्यंत पोचली पाहिजे. शक्यतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.